नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एस एन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. मी सचिन तांबवे, संचालक एस एन अकॅडमी पुणे. आपल्याला घेऊन येत आहे की 10th एक्झामसाठी 10th बोर्डच्या एक्झामसाठी सायन्सची लेक्चर सिरीज. ठीक आहे, सायन्सच्या आपण लेक्चर सिरीजमध्ये जे 10th मध्ये सायन्समध्ये असणारे जे काही क्रिटिकल असे टॉपिक्स, मुलांना वाटणारे क्रिटिकल असणारे जे काही टॉपिक्स आहेत ते सिलेक्ट करून आपण ते मुलांना इझी पद्धतीने ते मुलांसाठी प्रोव्हाइड करत आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये असे काही टॉपिक्स आपण सिलेक्ट केलेले आहेत. त्या टॉपिक्समध्ये जे काही बेसिक कॉन्सेप्ट्स असतील, जे काही क्रिटिकल असे तुम्हाला वाटणारे जे काही टॉपिक्स असतील ते पॉईंट इझिली व्यवस्थितपणे मुलांना समजावून सांगून ते त्यांचे मनातले जे काही कॉन्सेप्ट्स आहेत ते आपण क्लिअर करणार आहोत. ठीक आहे, याच्यामध्ये कोणालाही कुठल्या प्रकारचा डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनवरती कमेंट तुम्ही ते करू शकता. तत्पूर्वी आपल्या सर्वांना हा ऑनलाईन प्लॅटफॉर्म अतिशय सोयीस्कर ठरावा यासाठी आपल्या सर्वांची गरज काय आहे की आपल्याला या एस एन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं, बेल आयकॉनवरती क्लिक करायचं आणि सर्वांना तुम्ही शेअर करायचं आहे. ठीक आहे, आपल्या सर्वांसाठी एस एन अकॅडमी घेऊन येत आहे सायन्स फर्स्टची लेक्चर सिरीज. तर 10th साठी पहिला आपण जो टॉपिक सायन्स वनचा चालू करतोय तो असेल 9th वाला कार्बन कंपाऊंड. आता हा कार्बन कंपाऊंड का चूज करण्याचं कारण काय, तर कार्बन कंपाऊंड हा मुलांना अतिशय क्रिटिकल वाटणार हा टॉपिक आहे. त्याच्यामध्ये असे काही थोडेसे बेसिक कॉन्सेप्ट आहेत जे असे सायन्सच्या रिलेटेड केमिस्ट्रीचे काही टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये मुलांना काही रिएक्शन्स नाही कळत आहेत, काही बाकीचे असे काही जे थिअरीज आहेत ते नाही कळत आहे, काही रिएक्शनच्या बाकीच्या काही मेथड्स आहेत ते आपल्याला नाही कळत आहे. पण बोर्ड लक्षात ठेवा की 10वीच्या मित्रांनो की सगळ्यात जास्त फोकस बोर्डने केलेलं आहे तर ह्या टॉपिकवरती केलेलं लक्षात ठेवा. छोटे छोटे पॉईंट्स पण बोर्डने याच्यावरती केलेले आहे, तुम्ही काळजी करू नका. ते जे काही छोटे पॉईंट्स आपण पकडून त्या पॉईंटवरती क्वेश्चन कशा पद्धतीने विचारला जाईल तो आपण इथं आपल्याला तुम्ही समजून सांगणार आहोत. ठीक आहे, हा टॉपिकचं नाव आहे कार्बन कंपाऊंड. या कार्बन कंपाऊंड मध्ये आपल्याला हे काही पॉईंट्स तिथे दिले गेलेले आहेत. कुठले पॉईंट्स असतील? बॉन्ड्स इन अ कार्बन कंपाऊंड, हायड्रोकार्बन्स, फंक्शनल ग्रुप्स अँड होमोलॉगस सिरीज, केमिकल प्रॉपर्टीज ऑफ कार्बन कंपाऊंड्स, कार्बन अ वर्सटाइल एलिमेंट, नॉमेनक्लेचर ऑफ कार्बन कंपाऊंड, मायक्रोमॉलिक्युल्स अँड पॉलिमर्स. ठीक आहे, असे काही पॉईंट्स आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. या पॉईंट्स मध्ये पण खूप सब पॉईंट्स आहेत, ते पॉईंट्स पण आपला 1 बाय 1 आपण बघणार आहोत. याच्यामध्ये तुम्हाला काही क्वेश्चन समोर दिले गेलेले आहेत. बघा तुम्ही क्वेश्चन तिथे समोर दिलेले आहेत आणि त्या क्वेश्चनचा आन्सर पण आपल्याला जसं जसं आपण टॉपिक घेत जाईल त्याच्यामध्ये पण तुम्हाला आन्सर व्यवस्थित मिळत जाईल. तुम्हाला फर्स्ट असा क्वेश्चन दिलेला आहे की व्हॉट आर द टाइप्स ऑफ कंपाऊंड. म्हणजे आपल्याला काय सांगितलं त्यांनी, कंपाऊंडचे किती टाइप्स आहेत असं त्यांनी विचारलेलं आहे. कंपाऊंडचे ऍक्च्युअली तुम्हाला 10वीला 2 टाइप्स दिलेले आहेत, ते तुम्हाला पुढे आहेत आणि जे टाइप्स दिलेले आहेत त्याच्या खाली मी अंडरलाईन करेल. तुम्ही पण तुमच्या घरी तुम्ही जर ऑनलाईन लेक्चर्स आता बघत असाल तर तिथं नोट डाऊन करून घेऊ शकताय. ठीक आहे, तर दुसरा क्वेश्चन तुम्हाला तिथे विचारला गेलेला आहे की ऑब्जेक्ट्स इन एव्हरीडे यूज सच ॲज अ फूड स्टफ, फायबर्स, पेपर्स, मेडिसिन्स, वूड, फ्युअल्स आर मेड ऑफ व्हेरियस कंपाऊंड्स विच कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट्स आर कॉमन इन दिस कंपाऊंड्स. जे आपण डेली यूज मध्ये ऑब्जेक्टचा वापर करतो त्या ऑब्जेक्ट मध्ये असा काही मेन कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट आहे त्याच्याने सगळे ऑब्जेक्ट त्या एलिमेंटने बनलेले आहेत. तो कुठला असेल? आपला कार्बन कंपाऊंड हा टॉपिकच नाव आहे. त्या कार्बन पासून हे सगळे एलिमेंट्स बनले आपले ऑब्जेक्ट्स बनलेले गेलेले. ठीक आहे, नंतर टू विच ग्रुप इन द पिरियडिक टेबल डज द एलिमेंट कार्बन बिलॉंग्स. आपला पिरियडिक टेबल्स माहिती आहे आणि पिरियडिक टेबल्स मध्ये ग्रुप किती आहे ते पण माहिती आहे. मग कार्बन कंपाऊंड जेवढे काय असतील ते कुठल्या ग्रुपला बिलॉंग करतात ते तुम्ही पिरियडिक टेबल ओपन करून ते बघू शकताय. ठीक आहे, त्याच्यावरती तुम्ही पिरियडिक टेबल मध्ये किती एलिमेंट्स आहेत, काय त्याचे ग्रुप्स किती आहेत, किती ग्रुपमध्ये त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे, ते क्लासिफिकेशन केलेलं आहे, हे सगळं तुम्ही तिथं बघू शकताय. ठीक आहे, नंतर काय विचारलं ते राईट डाऊन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. हा, आता कार्बनची व्हॅलेन्सी काय, कार्बनचे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय, या सगळ्याची माहिती मी तुम्हाला 1 बाय 1 जेव्हा टॉपिक चालू होईल तेव्हा सांगतोय. हा इंट्रोडक्शनचा पार्ट आहे. ठीक आहे, नेक्स्ट त्यांनी काय सांगितलं की अँड डिड्यूस द व्हॅलेन्सी ऑफ कार्बन. ठीक आहे, आपल्याला व्हॅलेन्सी ऑफ कार्बन, कार्बनची व्हॅलेन्सी किती आहे आणि व्हॅलेन्सी म्हणजे काय नक्की हे पण आपण टॉपिक चालू केल्यानंतर बघणार आहोत. ठीक आहे, क्वेश्चन आपण पहिले तर टॉपिकला आपण चालू करतोय. इन द प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव सीन दॅट ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आर द 2 इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ कंपाऊंड. एक लक्षात ठेवा, क्वेश्चन तुम्हाला विचारला गेलेला आहे. कुठला पहिला क्वेश्चन विचारलेला आहे? व्हॉट आर द टाइप्स ऑफ कंपाऊंड. तुमच्या पहिल्या क्वेश्चनचा आन्सर तिथे तुम्हाला मिळालेला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला किती टाइपचे कंपाऊंड दिलेले आहेत? ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स. किती टाइपचे कंपाऊंड आपल्याला दिलेत? 2 टाइपचे कंपाऊंड दिलेले आहेत. ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक टाइपचे कंपाऊंड आपल्याला तिथे दिले गेलेले. ठीक आहे, नंतर काय सांगितलं की एक्सेप्ट मटेरियल फॅब्रिकेटेड फ्रॉम मेटल अँड ग्लास, सॉइल, सेव्हरल अदर मटेरियल्स फ्रॉम फूडस्टफ टू फ्युअल आर मेड अप ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. आता त्यांनी काय सांगितलं की फ्युअल्स असू दे, मेटल्स असू दे, कुठले फूडस्टफ्स असू दे, असे बाकीचे अदर ऑब्जेक्ट असू दे,
हे सगळे कशापासून बनले गेलेले आहेत? ते सगळे ऑर्गॅनिक आणि कार्बन पासून बनलेले आहेत, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, त्याचा मेन कॉन्स्टिट्यूट किंवा मेन एलिमेंट कशापासून असेल? ते कार्बन पासून बनले गेलेले आहेत मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. त्याच्यात त्यांनी पुढे काय सांगितलं? द इसेन्शियल एलिमेंट इन ऑल द ऑर्गॅनिक कंपाऊंड इज अ कार्बन. तर या कार्बन मध्ये मेन कंपाऊंड कुठला असेल, एलिमेंट कुठला असेल, सॉरी, तर कार्बन हा मेन एलिमेंट आपल्याला त्याच्यामध्ये दिले गेलेला आहे. अबाउट 200 years back it believed that organic compounds are obtained directly and indirectly from the organism. 200 वर्षापूर्वी जेव्हा सायंटिस्ट रिसर्च करत होते तेव्हा काय केलं की जे काही ऑब्जेक्ट्स मिळत होते त्याच्यावरती जेव्हा रिसर्च चालू होता तेव्हा काय होतं की डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली आपल्याला ऑर्गॅनिझम्स पासून काही कंपाऊंड्स आपल्याला मिळत होते ऑर्गॅनिकचे. ठीक आहे, आता ह्यांनी पुढे काय सांगितलं आपल्याला की आफ्टर synthesis of the organic compound urea from an inorganic compounds in the laboratory, the organic compounds are received a new identity of a carbon compound. काय केलं जेव्हा काय केलं की लॅबोरेटरीमध्ये रिसर्च चालू होता तेव्हा युरियाचा वापर करण्यात आला. ठीक आहे, तर तेव्हा त्याच्यामध्ये काय केलं की आपल्याला ऑर्गॅनिक मध्ये असे कार्बन हा मेन कॉन्स्टिट्यूट असा एक एलिमेंट मिळाला आपल्याला. ठीक आहे, आता त्या कार्बनला तिथे काय केलं की आयडेंटिफिकेशन देण्यात आलं. तर ऑल द कंपाऊंड्स हॅव्हिंग कार्बन ऍज अ कॉन्स्टिट्यूएंट एलिमेंट आर कॉल्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड्स. असे जे काही कंपाऊंड्स जे कार्बननी बनले गेलेले आहेत. ठीक आहे, तर त्यालाच आपण काय सांगितलं त्यांनी कशाचं आयडेंटिफिकेशन? ऑर्गॅनिक कंपाऊंड म्हणून त्यांनी आयडेंटिफिकेशन केलं, लक्षात ठेवा तुम्ही. द कंपाऊंड्स कार्बन डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, कार्बाइड सॉल्ट्स, carbonate salts or bicarbonate salts are exceptions. They are inorganic compounds of carbon. आता आपण कार्बनचे बाकीचे ऑर्गॅनिक कंपाऊंडचे बाकीचे कंपाऊंड्स आपण पाहिलेलेच आहेत, पण त्यांनी काही एक्झाम्पल दिलेत आपल्याला. जे कार्बन मोनॉक्साइड दिलंय, कार्बाइड सॉल्ट दिलंय, कार्बोनेट सॉल्ट दिलंय आणि बायकार्बोनेट दिले, हे सगळे एक्सेप्शन्स आहेत. का? हे जरी कार्बन पासून जरी बनले गेलेले असेल तरी हे इनऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यासाठी ते एक्सेप्शन दिलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला इथे इंट्रोडक्शनचा पार्ट इथं आपला संपतोय आणि काही क्वेश्चनचे आन्सर पण आपल्याला तिथे मिळाले. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर पण तिथे मिळालेला आहे, बाकीच्या दोन्ही क्वेश्चनचे आन्सर आपले 1 by 1 मिळतीलच. मी अपेक्षा करतो की हाच इंट्रोडक्शनचा जो पार्ट आहे तो तुम्हाला व्यवस्थित समजला असेल. ठीक आहे, आता इथून पुढे आपण काय करतोय की 1 by 1 जो पॉईंट्स आपल्याला तिथे दिले गेले ते पॉईंट्स आपल्याला व्यवस्थित आणि डिटेल्स मध्ये बघायचे. त्यामुळे तुम्हाला काय करायचंय की व्यवस्थित सगळे पॉईंट व्यवस्थित बघायचे. जर इम्पॉर्टंट पॉईंट असतील तर तुम्हाला नोट डाऊन करायचे. ठीक आहे, एवढं मला माहिती की आपल्याला एवढा 10वीचे पेपर्स आता 21 तारखेला चालू होत आहेत, पण तुम्हाला तेवढा वेळ नाहीये. पण तुम्ही फक्त रॅपिडली हा लेक्चर जरी तुम्ही बघू शकता बुक समोर ठेवून. ठीक आहे, जे इम्पॉर्टंट असतील तेही बघू शकताय, पण जे काही कॉन्सेप्ट असतील ते आत्ताच मित्रांनो क्लिअर करून घ्यायचंय. बोर्डच्या पेपरला तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही याची खात्री मी तुम्हाला देतो. ठीक आहे, आता नेक्स्टचा पार्ट आपण काय करतोय, 1 by 1 हा पॉईंट आपण तिथे बघतोय. ठीक आहे, फर्स्ट आपल्याला पॉईंट बघायचा आहे की बॉन्ड्स इन अ कार्बन कंपाऊंड. आपल्या कार्बन कंपाऊंड मध्ये किती बॉन्ड्स प्रेझेंट आहेत, कुठले कुठले बॉन्ड्स आहेत, आपण या टॉपिक मध्ये तिथे घेणार आहोत. ठीक आहे, तत्पूर्वी मी क्लिअर करून घेतो. ओके, आता बॉन्ड्स इन अ कार्बन कंपाऊंड ह्याच्यामध्ये मी चालू करतोय हा पॉईंट. यू हॅव लर्न अबाउट द आयोनिक कंपाऊंड इन द प्रिव्हियस चॅप्टर. आपण काय केलंय आधीच्या चॅप्टरमध्ये, आता आधीच्या चॅप्टरची सिरीज मी तिथं पुढे देईल, त्याच्यामध्ये तुम्ही बघून घेऊ शकताय. त्याच्यामध्ये आपण आयोनिक कंपाऊंड्स आपण बघितलेले. ठीक आहे, यू हॅव सीन दॅट आयोनिक कंपाऊंड्स हॅव अ हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. एक माहिती आपल्याला हे कळालं की आयोनिक कंपाऊंडचा हाय मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट आहे. and they conduct electricity and they conduct electric कॅरेक्टरिस्टिक्स दिलेले आहेत. जरी पण प्रिव्हियस इयरचा चॅप्टर जरी असला तर त्याचे कॅरेक्टरिस्टिक तुम्हाला प्रत्येक चॅप्टर मध्ये कुठल्या तरी देत असतात, ते तुम्ही अंडरलाईन करत ठेवत जा किंवा नोट डाऊन करत जा. हे तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. ठीक आहे, आता बघा त्याने काय सांगितलं की दे कंडक्ट इलेक्ट्रिसिटी इन द मोल्टन अँड डिझॉल्व द स्टेट. त्यांनी काय सांगितलं की मोल्टन अँड डिझॉल्व स्टेट मध्ये ते तुम्हाला गेलेलं, म्हणजे ते काय होतात, ते कंपाऊंड्स मेल्ट पण होतात आणि कुठलाही सॉल्व्हंट असू दे किंवा सोल्युशन असू दे त्याच्यामध्ये डिझॉल्व्ह पण होतात. ठीक आहे, असं एक तुम्हाला आयोनिक कंपाऊंडच्या बद्दलची इन्फॉर्मेशन तिथे दिली गेलेली आहे. नेक्स्ट त्यांनी सांगितलं की यू हॅव ऑल्सो सीन दॅट दिस प्रॉपर्टीज ऑफ आयोनिक कंपाऊंड्स आर एक्सप्लेन ऑन द बेसिस ऑफ आयोनिक बॉन्ड. कशाच्या बेसिसवरती तुम्हाला ते एक्सप्लेनेशन केलेलं आहे, आयोनिक बॉन्डच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन केलेलं आहे. बघा पुढे इन टेबल 9.1 हा 9.1 चा टेबल दिलेला गेलेला तुम्हाला मित्रांनो. या 9.1च्या टेबलमध्ये शोज मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अ फ्यू कार्बन कंपाऊंड. आता हे काय असं दिले नाहीये, हाय लॅबोरेटरीमध्ये जेव्हा एक्सपेरिमेंट केलं जातं तर एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचा बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट तिथे काढला जातो. ठीक आहे, असे काही मिथेन, इथेनॉल, क्लोरोफॉर्म आणि ऍसिटिक ऍसिड याचे मॉलिक्युलर फॉर्म्युला पण तुम्हाला समोर दिले गेलेले आहेत.
आणि ते लॅबोरेटरीमध्ये रिसर्च केल्यानंतर किंवा एक्सपेरिमेंट केल्यानंतर त्याचे मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट काढल्यानंतर हे तुम्हाला तिथे दिले गेले, ते तुम्ही फक्त ओरली बघू शकताय. ओके, त्याच्यानंतर तुम्हाला काय सांगितलं की आर दिस व्हॅल्यूज हायर अँड लोअर ऍज अ कम्पेअर टू आयोनिक बॉन्ड्स. कुठला हायर असेल कुठला लोअर असेल याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेल की हायर मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट कशाचा असेल तर मिथेन हा गॅस आहे, तुम्हाला चांगला माहिती आहे बरोबर आहे. जे अल्काइल ग्रुप्स असतात तो फर्स्ट ग्रुपचा अल्काइल ग्रुपचा कुठला असेल मिथेन, याचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट जास्त आहे. तर सगळ्यात कमी कोणाचा असेल ॲसिटिक ऍसिड, तो 70 मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट किती आहे 180 आहे, पण ह्याचा बॉइलिंग पॉईंट सगळ्यात कमी कोणाचा असेल क्लोरोफॉर्मचा असेल बरोबर. हे लक्षात ठेवा तुम्ही, हे ऑब्झर्वेशन तुम्ही करत चला. ठीक आहे, नेक्स्ट काय सांगितलं की जनरली द मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अ कार्बन कंपाऊंड आर फाउंड इन अ लोअर दॅन, बघा लोअर दॅन 300 डिग्री सेल्सिअस. किती सांगितलं त्यांनी, कार्बन कंपाऊंडचा जो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट त्यांनी सांगितलंय, हे बघा मेल्टिंग पॉईंट अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ अ कार्बन कंपाऊंड आर फाउंड लोअर दॅन 300 सेल्सिअसला आपल्याला तो मेल्टिंग पॉईंट बॉइलिंग पॉईंट हा कार्बन कंपाऊंडचा मिळाला गेलेला आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघतोय फ्रॉम दिस वी अंडरस्टूड दॅट द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स आर वीक इन अ कार्बन कंपाऊंड. इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्सेस आर वीक, हे स्ट्रॉंग आहे का वीक आहे हे तुम्हाला फिलिंग द ब्लँक हा क्वेश्चन येऊ शकतो बोर्डला, त्याच्यामुळे या पॉईंटवरती तुम्ही फोकस करत चाला, एवढं लक्षात ठेवा. तर कार्बन कंपाऊंडचा इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्टिव्ह फोर्स कसा असेल, वीक असायचा असं त्यांनी सांगितलेलं आहे. नेक्स्ट काय सांगितलं, इन द प्रिव्हियस स्टँडर्ड ऑन टेस्टिंग द इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी ऑफ अ कार्बन कंपाऊंड ग्लुकोज युरिया आर यू हॅव ऑब्झर्व दॅट दे आर नॉट इलेक्ट्रिकल कंडक्टर्स. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिकल कंडक्टर्स नाही, इलेक्ट्रिक कंडक्ट करू शकत नाहीत हे युरिया आणि बाकीचे ग्लुकोज किंवा कार्बनचे बाकीचे कंपाऊंड असतील, कारण का त्याचं मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट कमी आहे मित्रांनो बरोबर आहे. तर त्याच्यामुळं त्याच्यात काय सांगितलं की त्याच्यात इलेक्ट्रिसिटी ते जनरेट नाही करत किंवा ते कंडक्ट नाही करत सॉरी. तर जनरली मोस्ट ऑफ दिस कार्बन कंपाऊंड आर फाउंड टू बी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. हे महत्वाचं आहे, हे खूप महत्वाचं कॅरेक्टर त्यांनी सांगितलंय. म्हणजे काय कळलं आपल्याला की कार्बन कंपाऊंड मध्ये बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, लक्षात ठेवा ते इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करण्याची कॅपॅसिटी त्यांच्यामध्ये खूप कमी असते, त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं बॅड कंडक्टर ऑफ हिट अँड इलेक्ट्रिसिटी, हिट नाही सॉरी इलेक्ट्रिसिटीचं त्यांनी पॉईंट सांगितलंय. तर बघा पुढे त्यांनी काय सांगितलं की फ्रॉम इट वी अंडरस्टँड दॅट स्ट्रक्चर ऑफ मोस्ट ऑफ द कार्बन कंपाऊंड्स लाईक आयोनिक बॉन्ड. म्हणजे त्यांनी काय सांगितलं जे आयोनिक बॉन्ड्स हे नेहमी कमी असतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण बघतोय इट मीन्स दॅट द केमिकल बॉन्ड्स इन द कार्बन कंपाऊंड डू नॉट प्रोड्यूस आयन्स. म्हणजे त्यांनी काय सांगितलं इट मीन्स दॅट द केमिकल बॉन्ड्स इन द कार्बन कंपाऊंड्स डू नॉट प्रोड्यूस आयन. केमिकल बॉन्ड मध्ये कुठलाही आयन्स प्रोड्यूस नाही करत. तुम्हाला माहिती आहे आयन्स म्हणजे काय, किती टाइपचे आयन्स असतात, कॅटायन आणि आयन हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. त्याच्यामुळे ज्यांना माहिती नसेल तर त्यांनी ते बेसिक इन्फॉर्मेशन कोणाकडे किंवा टीचर वगैरे कोणाकडे बघू शकताय. ठीक आहे, खूप बेसिक आहे, लहान मुलांना सुद्धा आता हे विचारलं तर ते सांगतील. ठीक आहे, हे बघून घेऊ शकताय. ओके, आता तुम्हाला काही क्वेश्चन तिथं साईडला दिले गेलेले आहेत. व्हॉट इज द मीन्ड बाय केमिकल बॉन्ड, व्हॉट इज द नंबर ऑफ केमिकल बॉन्ड्स दॅट अँड atoms ऑफ एलिमेंट्स फ्रॉम कॉल्ड अँड व्हॉट आर द टू इम्पॉर्टंट टाइप्स ऑफ केमिकल बॉन्ड्स. असे तुम्हाला काही क्वेश्चन दिले, वन बाय वन क्वेश्चन आन्सर आपल्या पुढच्या पार्ट मध्ये आपल्याला बघून येईल. ठीक आहे, नेक्स्ट आपण पार्ट बघतोय बघा. नेक्स्ट पार्ट आपण बघतो इन द प्रिव्हियस स्टँडर्ड यू हॅव लर्न अबाउट द रिलेशनशिप बिटवीन इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अँड व्हॅलेन्सी ऑफ एलिमेंट. त्यांनी काय सांगितलं कशाचं रिलेशनशिप बघितलं आपण, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एका एलिमेंटचं किंवा व्हॅलेन्स ऑफ एलिमेंट याच्या दोघांचं रिलेशन कशा पद्धतीचं आहे ते आपण आपल्याला मी सांगणारच आहे पुढे, पण आपण ते हे आधी आपण प्रिव्हियस चॅप्टर मध्ये आपण बघितलेलं आहे. अँड ऑल्सो अबाउट द आयोनिक अँड कोव्हॅलंट बॉन्ड. लक्षात ठेवा तुम्हाला काय केलं की क्वेश्चन आधी दिला होता व्हॉट आर द टाइप्स ऑफ बॉन्ड, आता हाऊ मेनी टाइप्स ऑफ बॉन्ड, तर तुम्हाला 2 टाइपचे बॉन्ड तिथे दिले गेलेले आहेत बरोबर आहे. तर किती आहे, एक आहे, हे बघा टाइप्स ऑफ बॉन्ड आपण म्हणू शकतो, टाइप्स ऑफ बॉन्ड. ठीक आहे, तर त्यांनी किती टाइप मध्ये दिले तुम्हाला, 2 टाइप मध्ये दिले गेलेत. एक आहे आयोनिक बॉन्ड, ठीक आहे, आणि दुसरा कोव्हॅलेंट बॉन्ड.
जर नोट्स काढायचे असतील मित्रांनो तो ट्री चार्टच्या पद्धतीने काढायचा व थेरीज ते करण्यापेक्षा आपण जर असं स्मार्टली जर असे नोट्स काढत राहिलो तर आपलं खूप व्यवस्थित लक्षात राहील. त्यामुळे अशा पद्धतीचे नोट्स आपल्याला तिथे काढायचे. ओके, म्हणजे ह्या दोन टाईपचे आपल्याला बॉन्ड तिथे दिले गेलेले आहेत. आपल्या क्वेश्चनचा आन्सर पण आपल्याला व्यवस्थित मिळाला गेलेले आहे. ओके, नेक्स्ट आपण पार्ट बघतोय. ठीक आहे, तर आपल्याला आयोनिक आणि कोव्हॅलेंट बॉन्डची आपल्याला इथे इन्फॉर्मेशन भेटली. लेट्स सी द बॅकग्राऊंड ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन. आता कार्बनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघायचं जे तुम्हाला दिलेलं आहे क्वेश्चन मध्ये. बघा, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन अँड कोव्हॅलेंट बॉन्ड फॉर्म. आता तो कोव्हॅलेंट बॉन्ड कसा फॉर्म होतो ते पण आपल्याला बघायचंय. हे बघा, हे खूप महत्वाचं चॅप्टर, त्याला एमपी करून ठेवा. ह्याच्यावरती ऑब्जेक्टिव्हला क्वेश्चन 100% विचारले जातात. ठीक आहे, बोर्डला. आता काय सांगितले, कार्बन ॲटम हा 6C ने प्रेझेंट केला जातो. आपल्याला माहिती आहे की सिम्बॉल सी ने प्रेझेंट केलं जातं. त्याचं इलेक्ट्रॉनिक, हे महत्वाचं मित्रांनो, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 4 आहे. ठीक आहे, आणि त्याचं सांगितलं की ती व्हॅलेन्सी, आता कार्बनची व्हॅलेन्सी, नंबर ऑफ इलेक्ट्रॉन इन द व्हॅलेन्स शेल 4. आता हा 4 इलेक्ट्रॉन कसे हे पण मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो, ऐका. आता काय सांगितलं की मोस्ट नियर बाय द नोबल गॅस अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. आता नोबल गॅस माहिती आहे, त्याला आपण इनर्ट गॅस पण म्हणतो. त्या नोबल गॅसच आपल्याला दिले आजूबाजूचे. एक हेलियम आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आहे. दुसरं एक निऑन आहे, त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 आणि 8 असं दिले गेलेलं आहे. ठीक आहे, अशा दोन आपल्याला आयडियल गॅस किंवा नोबल गॅसची इन्फॉर्मेशन तिथे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या बाबतीत दिले गेलेले आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे की यू हॅव सीन दॅट द ड्रायव्हिंग फोर्स बिहाइंड द फॉर्मेशन ऑफ बॉन्ड. जेव्हा बॉन्ड फॉर्म होतो ना, बॉन्ड फॉर्म, तेव्हा ड्रायव्हिंग फोर्स तिथे आपल्याला होतं असं लक्षात. बॉन्ड फॉर्म म्हणजे काय असतं की एक कॅटन असतो, एक एनायन असतो, ते दोघांमध्ये अट्रॅक्शन घडत असेल तेव्हा तिथे काय होतं, फोर्स ऑफ अट्रॅक्शन तिथे क्रिएट होतं. त्याला आपण म्हणतो ड्रायव्हिंग फोर्स असं म्हणतो. बघा इकडे बघा, द बाय अन ॲटम्स इज नो अटेन द स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ द नियर बाय नोबल गॅस अँड ऑब्टेन स्टॅबिलिटी. काय करतात, एखादं इलेक्ट्रॉन, आपल्याला तुम्हाला माहिती आहे की हा 2, सपोज हा 2, 8 आणि 7 असं आहे. आपल्याला माहिती आहे की स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं होतं, जेव्हा त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल मध्ये जेव्हा 8 इलेक्ट्रॉन स्टेबल असतात, 8 इलेक्ट्रॉन असतात, तेव्हा त्याला आपण स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. बरोबर आहे. तेव्हा आता इथे बघा, मी एक एक्झाम्पल तिथे देतोय. पुढे बघा, इथे मी एक्झाम्पल तुम्हाला तिथे देतोय. त्या एक्झाम्पल मध्ये सांगितलंय की मी काय करतो की एक AB नावाचं एक मी हे घेतलाय. सपोज एक्झाम्पल मी घेतोय त्याचं, बरोबर आहे. त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे 2, 8 आणि इथे 7 असेल, बरोबर आहे. आणि दुसरं एक सांगितलंय की 2, 8, 1 असेल. एक समजा ना, एक तर अशा पद्धतीचं आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतोय. आता मला सांगा, जेव्हा त्याच्या आउटर मोस्ट, आता बघा हे बघा, किंवा हे बघा, हे एकच देतो तुम्हाला कन्फ्युज नको व्हायला. त्याच्यामध्ये काय सांगितलं की इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये त्याच्या आउटर मोस्ट ऑर्बिटल कुठला असेल, हा आउटर मोस्ट आला. जो शेवटचा जो नंबर असतो तो आउटर मोस्ट ऑर्बिटल असतो. त्याच्यामध्ये फक्त 7 इलेक्ट्रॉन्स आहेत मित्रांनो, लक्षात ठेवा. जर आपल्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचं असेल तर 8 इलेक्ट्रॉन कंपल्सरी पाहिजे. मग आपल्या इथं 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, बरोबर आहे. आपला हा स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन अनस्टेबल आहे. मग ह्याला स्टेबल करायचं कसं, तर हे काय करतात की नोबल गॅस किंवा इनर्ट गॅस करून स्वतः एक इलेक्ट्रॉन घेतात आणि एक इलेक्ट्रॉन घेऊन काय करतात, स्वतःच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करतात. मग जेव्हा एक इलेक्ट्रॉन त्याच्यामध्ये ऍड होतो तेव्हा 2, 8, 8 असं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तिथं होतं. तेव्हा आपण त्याला स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणतो. ठीक आहे, समज हा कॉन्सेप्ट तुम्हाला. ठीक आहे, आता बघा पुढचा पार्ट आपण बघतोय. ओके, हा पार्ट बघितला. आता फर्स्ट त्यांनी काय पॉईंट दिले बघा, टू अटेन द कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस हेलियम. आता काय करतोय, हेलियमचं एक तुम्हाला हे दिलेलं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. तर हेलियम काय करतो, बाय लॉसिंग वन आफ्टर अनदर ऑल द 4 व्हॅलन्स ऑफ इलेक्ट्रॉन्स. तो काय करतो, स्वतः जे इलेक्ट्रॉन आहे तो लॉस करतो. का, नोबल गॅसची खासियतच ती आहे की ते काय करतात, ते इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचं काम करतात. ज्याला इलेक्ट्रॉनची गरज आहे त्याला इलेक्ट्रॉन डोनेट करण्याचं काम ते करतात, बरोबर आहे. हे तो कॉन्सेप्टला चांगलं व्यवस्थित माहिती पाहिजे. स्वतःचे जे इलेक्ट्रॉन काय करतो, तो लॉस करतो. आता ह्याचं काय सांगितलं की इन दिस मेथड द नेट पॉझिटिव्ह चार्ज ऑन द कार्बन ॲटम गोज ऑन इनक्रीजिंग ड्युरिंग लॉस ऑफ एव्हरी इलेक्ट्रॉन्स. एवढं एक लक्षात ठेवा, जर मी माझ्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स असेल, बरोबर आहे, माझ्याकडे 2 इलेक्ट्रॉन्स असेल म्हणजे काय सांगितलं की सचिनकडे जेव्हा 2 इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे माझ्याकडे -2 हा चार्ज असेल. माझ्याकडे जर 2 इलेक्ट्रॉन असेल तर -2 हा चार्ज माझ्याकडे असेल. जर माझे स्वतःचे इलेक्ट्रॉन मी दुसऱ्याला देत असेल
तर माझ्यावरती प्लस चार्ज हा तिथे क्रिएट होतो. लक्षात ठेवा. म्हणजे काय होतं की +2 हा चार्ज माझ्यावरती क्रिएट होतो. तेव्हा आपण काय करतो की 2 इलेक्ट्रॉन माझे स्वतःचे इलेक्ट्रॉन मी काय केले दुसऱ्याला देऊन टाकले, डोनेट केले, असं समजायचं आहे. बरोबर आहे. समजायचं नाही, ते कॉन्सेप्टच आहे तो. ठीक आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलं, जेवढे इलेक्ट्रॉन आपण दुसऱ्याला देऊ त्याचे तेवढा पॉझिटिव्ह चार्ज आपल्यावरती क्रिएट होताना दिसेल. ठीक आहे. हेच हा कॉन्सेप्ट तिथे सांगितलं गेलेलं आहे. बघा त्यांनी काय सांगितलं, therefore the loss of next electron more energy is required which makes the task more difficult. आता जेवढे इलेक्ट्रॉन आपण लॉस करतो तेवढी एनर्जी आपल्याला गरजेचं असतं. बरोबर. आपण दुसऱ्याच्या शेतात काम केलं तर आपल्याला तेवढी एनर्जी लागते. बरोबर आहे. जेव्हा आपण कुठेही वर्क करतो, बाकीच्या कुठल्याही गोष्टीमध्ये वर्क करतो तेव्हा आपल्याला एनर्जीची गरज असते. ठीक आहे. म्हणजे इथं पण तोच कॉन्सेप्ट तिथे सांगितलं गेलेला आहे. आता बघा त्यांनी काय सांगितलं, मोरओव्हर द C4+. आता हे बघा C4+ चा मिनिंग काय, C4+ म्हणजे स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन या कार्बनने लॉस केलेले. बरोबर आहे. आता कॅटायन दॅट वुड अल्टिमेटली फॉर्म इन दिस प्रोसेस बिकम अनस्टेबल इन स्पाइट ऑफ इट्स नोबल गॅस कॉन्फिगरेशन. म्हणजे तो कसा असेल कंपाऊंड, अनस्टेबल कंपाऊंड तिथं असेल. बरोबर आहे. नंतर काय सांगितलं, बिकॉज इट हॅज अ स्मॉल साइज विथ अ हाय अँड नेट चार्जेस. जरी प्लस चार्ज जास्त असला तर तो स्मॉल आहे, लहान आहे. जेवढे इलेक्ट्रॉन जास्त असतील, इलेक्ट्रॉन म्हणजे पॉवर आहे, एक एनर्जी आहे. बरोबर आहे. जेवढे इलेक्ट्रॉन जास्त असतील तर त्याची पॉवर जास्त असते. जेवढे स्वतःचे इलेक्ट्रॉन लॉस करतो म्हणजे त्याची एनर्जी कमी असते. चार्ज जरी प्लस असला, कितीही मोठा असला तरी तो चार्ज काही कामाचा नाहीये. तो प्लस म्हणजे काय होतं की स्वतःवरती चार्ज तेवढा क्रिएट होत असतो. लक्षात, स्वतःची एनर्जी लॉस करून तो काय करतो, दुसरा इलेक्ट्रॉन देतोय. बरोबर आहे. तर त्याने काय सांगितलं बघा, देअरफॉर कार्बन ॲटम डज नॉट टेक दिस रूट टू अटेन अ नोबल गॅस कॉन्फिगरेशन. याच्यामध्ये कार्बन कुठल्याही प्रकारचं चार्ज तिथे क्रिएट नाही करू शकत किंवा घेऊ नाही शकत कोणाकडून. ठीक आहे. हा सेकंड पॉईंट त्यांनी काय सांगितलंय, टू अटेन द स्टेबल कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस निऑन. आता बघा त्यांनी स्टेबल गॅस निऑनच्या बाबतीत दिले बघा. नोबल गॅस हा निऑनला एननी प्रेझेंट करतो बाय एक्सेप्टिंग 1 by 1 ॲज द 4 इलेक्ट्रॉन इन द व्हॅलन्स शेल. आता काय केलं की हेलियमने स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन दुसरा दिले म्हणजे कोणी घेतले, हे निऑन घेतले. निऑन काय करतो की स्वतः काय करतो, इलेक्ट्रॉन तो घेतो, काय करतो. बरोबर आहे. आता घेतल्यानंतर काय सांगितलं की तो स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या मार्गाने चाललाय. बघा त्यांनी काय सांगितलं, इन दिस मेथड द नेट निगेटिव्ह चार्ज ऑन द कार्बन ॲटम गोज ऑन इन्क्रीजिंग वाईल ऍक्सेप्टिंग द एव्हरी न्यू इलेक्ट्रॉन. जेवढे इलेक्ट्रॉन स्वतःवरती आपण घेत असेल, जेवढे इलेक्ट्रॉन आपण घेत असेल स्वतः, तेवढे निगेटिव्ह चार्ज आपल्याला क्रिएट होतो. आपण आधी काय बघितलं कॉन्सेप्ट, जर स्वतःचे इलेक्ट्रॉन मी जेवढे दुसऱ्याला देतोय त्याच्यावरती प्लस चार्ज क्रिएट होतो. बरोबर आहे. म्हणजे मी काय केलं की माझे 4 इलेक्ट्रॉन मी काय करतो की दुसऱ्याला देतो, तेवढे 4 पॉझिटिव्ह चार्ज माझ्यावरती डिपॉझिट होतात. बरोबर, क्रिएट होतात. तर काय होतं की जर मी दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन मी स्वतःवर घेत असेल, बरोबर, माझ्या स्वतःकडे घेत असेल, तर तेवढे मायनस चार्ज माझ्यावरती तयार होतात. बरोबर आहे. हा कॉन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. बघा त्यांनी पुढे काय सांगितलं, तर देअरफॉर मोर एनर्जी इज रिक्वायर्ड फॉर एक्सेप्टिंग द नेक्स्ट इलेक्ट्रॉन बाय ओव्हरकमिंग द इन्क्रीजिंग रिपल्सिव्ह फोर्सेस मेकिंग द टास्क मोर अँड मोर डिफिकल्ट. आता कसं आहे की जेवढे इलेक्ट्रॉन आपल्याला दुसऱ्या देताना एनर्जीची गरज लागते, तेवढंच दुसऱ्याकडून इलेक्ट्रॉन घेण्याची कॅपॅसिटी जी आपल्या काय वाढवावं लागते, एनर्जी पण तिथे वाढवावं लागते. ठीक आहे. हे पण खूप महत्वाचं कॉन्सेप्ट तिथे त्यांनी दिले गेलेलं आहे. बघा त्यांनी काय सांगितलं आता, मोरओव्हर द प्लस C4- anion ultimately formed would the unstable in the spite of its noble gas configuration. तेव्हा तिथे काय झालं की आता आपण बघितलंय की हेलियमने स्वतःचे 4 इलेक्ट्रॉन लॉस केले. आता काय केलंय की निऑन स्वतः दुसऱ्याचे इलेक्ट्रॉन घेतलेले आहे. म्हणजे काय होतं की ह्याच्यावरती 4- म्हणजे कार्बन 4- हा तिथं क्रिएट होताना पण दिसेल. बरोबर आहे. नेक्स्ट काय सांगितलं त्यांनी की ॲज इट वुड हॅव अ स्मॉल साइज विथ अ हाय नेट चार्ज मेकिंग इट्स डिफिकल्ट फॉर द न्यूक्लिअर चार्ज +6 टू होल्ड 10 इलेक्ट्रॉन्स अँड अराउंड इट. देअरफॉर कार्बन ॲटम डज नॉट टेक दिस रूट टू अटेन अ नोबल गॅस कॉन्फिगरेशन. त्याच्यामुळे त्यांनी काय सांगितलं की ह्याच्यामध्ये तुम्हाला आजूबाजूचे +6 दिलेले, +6 म्हणजे त्याच्यावरती चार्ज तो दुसऱ्याला देतो. बरोबर आहे. त्यानंतर 10 पण इलेक्ट्रॉन दिलेले तिथं. म्हणजे ह्या सगळ्या गोंधळामध्ये ते स्वतःचं स्टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नाही करू शकत. ठीक आहे. हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजलाय, अपेक्षा करतो हा तुम्हाला व्यवस्थित हा पॉईंट समजला गेला आहे. खूप बारीक बारीक गोष्टी आहेत, ते खूप समजून घेतलं तर तुम्हाला जे छोटे छोटे जे प्रश्न पडलेले आहेत ते सुद्धा क्लिअर होण्यास तुम्हाला मदत मिळते. तर जरी तुमच्या ह्याच्यावरती काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्सवरती तिथं कमेंट करू शकता, जेणेकरून ती कॉमेंट्स बघून मी तुम्हाला तुमच्या क्वेश्चनचा आन्सर नक्की देण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. थँक्यू. ठीक आहे. आतापर्यंत जेवढे पॉईंट्स आपण पाहिलेत ते खूप व्यवस्थित आणि डिटेल्स मध्ये बघितलेले आहेत. नेक्स्ट पार्ट आपण पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. त्याच्यामध्ये जे काही बाकीचे कॉन्सेप्ट असतील ते पण व्यवस्थित क्लिअर करण्याचा मी प्रयत्न करेल. ठीक आहे. थँक्यू सो मच.